तो भेटलाय ना तुला हा?
बटा ब्रह्मणाचे गणपती कामळ्यो ओ कुंभे सूर्या वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवा सर्वकार्येषु सर्वदा सर्वकार्येषु सर्वदा तुझवंदु श्री गणा गौरी तनया तुझवंदु श्री गणा वंदिते तुला मी वंदिते तुला मी आज शिवा
सांगे उभा देवनाथ भरल्यात भेला या मामला द्यावी तुम्ही साथ हर्ष हो मला येत तुझ्या आठवणीला हर्ष हो मला येत तुझ्या आठवणीला द्यावी सांभाळून विनंती रती गजना गौरी तनया तुझ बंधू श्री गणा गौरी तनया तुझ बंधू श्री गणा वंदिते तुला मी माझा जीव नंदना गौरी तनया तुझ बंधू श्री गणा गौरी तनया तुझ बंधू श्री गणा वंदिते तुला मी माझा जीव नंदना गौरी तनया तुझ बंधू श्री गणा ओ गणपतीत लांबसड ओ कातपाड पाय चाल
गणपती आला सत्यवाडीची महापूजा आहे. तिथे तुम्ही जायचं, त्यांचं कार्यक्रम चालू करून द्यायचं आणि परत माघारी यायचं असं सांगितलं ना. जरा इकडं मागं मागं बघा. काय सांगितलं, तुम्ही खालच्या डोंगरावर जायचं, चालू करून द्यायचा. गणपती गजानन येऊन 14 चौकडीची बैठक घालून 32 वानाचा विडा मांडून आपला खेळ सजवून आपल्या दरबार जाऊ शकते. त्यांनी तुमची परीक्षा घेतली होय, कारण आपण सांगताय का गणपती याच्यावर कामगिरी संपूया. हा किती दामात पण पोचतो आणि सांगितलेली कामगिरी कशी पार पाडतो होय. होय हा गणपती हा समोर का पहिला जन्म झाला ना. हा काय वर्षे साला वर्ष गेली म्हणजे वर्षी गेली. हा म्हणजे 10-15 वर्षी गेली. आईच्या आम्हाला आईला काही दिवस गेलं. हा
कार्यक्रम मोठा कार्यक्रम होता हा ठाण्यावर होय होय सगळ्यांना माहिती पडली त्याच्यात जमा हा जमा झाल्या तीन तारीख हा असं सांगा होय होय हो गणपती तो 14 विजयला गणपती हा बोल हा बाजूला हा होय हा गणपती मोठी लांब जोड हा तुझ्या आईच्या पोटात सामावलं ना तेव्हा त्या सुनीचं काय चालायचं नाही तो गणपती म्हणजे 14 विजय गणपती हा होय जन्मालो मी काय म्हणतो गणपती तुमचं नातं कसं बाबा तुम्हाला विचारलं गणपती मोठा ना हा गणपतीचं मी तुमचं नातं कसं सांगा हा तो हा तुम्ही वडील हा हा होय होय हा बरोबर झालं हा धोका एवढा कार्यक्रम होता होय मला बँका नाही म्हणे त्याला म्हणतात 2 भावाचा तंटा ना बँका लागला हो गणपती हा 14 विजेचा इकडे समोर बघा इकडे समोर बघायचं हा कोऱ्या कागदावर काढलेला दादा पासला होय पुढे बॉगरला ना त्याने बॉगरला पाठवला हा बॉगरला पाठवला होय पोलीसने त्याला म्हणे त्याला म्हणतात पोलीस हा पोलीस होता होय हा कपडा भरला हा हा भरला हा याला अजून पडला होय होय काय म्हणणार बघायला ये तुम्ही गेलो होय हा लावत बरं असं गेलो हा मोठा डोळा ठेवला बघा द्या हा घाबरलं नाही घाबरलं नाही होय दादा त्याला उपकार नाही म्हणे त्याला तुमच्या नावाची दुकाने बदल झाली हा दुकाने होय हा रेत नाही म्हणे त्याला म्हणतात कोर्टाचा जेल होय हा जेल हा हा तुम्हाला घाबरला हा हा Oh,
आता मग माधवा आज आपण या डोंगरवाडी सत्यनारायणचे महापूजाची वचन दिलेलं आहे. आज आपल्याकडे उद्याच्या नंतर आपल्याला या गावात आपण आलेल्या बरोबर परंतु या गावातल्या मान त्याचबरोबर त्या गावच्या पाटील त्याचबरोबर ह्या नंबरच्या आहे बाया हातभर बांगड्या कपाळभर बोलतो पायभर जोडवा खालच्याच नाच करते. त्याचबरोबर मला अजून सगळं होऊ दे काय हो म्हणे अजून राहिला. त्याचबरोबर त्याचबरोबर या वाडीतले लोक या गावातले लोक मोबाईल झपाच्या डोळ्याला वागण झकाचक पकी येतात तिथे खायच्या दान करणार आहे तुला एकूण देणार आहे. बोला अरे बाबा काहीतरी बोललो. अरे बाई कुठल्या गावात शंकराची पार्वती आहे ती कुठल्या पार्वती कुठल्या नको शंकराची पार्वती आहे. मग तुला वाटलं गाव ते बनवतो म्हणून आपल्याला वाटलं काय. अरे बाबा शंकराची पार्वती आहे ऐकून घे जरा. महादेवाच्या नंदी अंबाईची केली पार्वतीची साडी केली ह्याचे वाचन आहे. हा बैल आहे काय कोण आहे. हा बैल आहे तो कोण आहे. अरे महादेवाच्या नंदीवर अंबाईची पेंडी तरी बघ ना. आपला तुमच्याकडचे बैल कुठला बैल कोणता कोणता पण काय नाव एवढं काय पण बाबा महादेवाचा नंदी मोदी शंकराचा नंदी तुम्ही गावची पाटील ना असे कसे काय मला सुधारला नाही का तिकडे हाताने हा मुंबईला पण माझा कार्यक्रम होता. दादा माणूस एवढा दादा माणूस बोलायला कामच नाही त्याला तास वाढवलंच नाही का मुंबईला पाटील म्हणजे म्हातारा काय सांगू आता सांगितलं आता तुम्ही पार्वती आहे ना काय काशीचा पडून पुण्याचा वरून करू नका बापरावर आलं काशी पडून. अरे काशीच्या पडून बाबा तुम्ही कोकणी ना नाही नाही सुधारणार नाही तुम्ही कधी नाही. मग आमच्या घाटावर जाऊन बघ. अरे आमची भाषा आहे ती. अरे काय अरे काशीचा पडू मध्ये बाजून असा बोल ना. तरी पण पहिले बोलला अरे महादेवाचा नंदी आहे तो. बाकी आहे मी मोठा कोण गांडून करतो पोटावर नाचतो तो पाठीवर नाचतो तो कसा 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 आतली भाग आली तू काय साधा नाच कर तुला काय मिळत ते घे तोंड घेऊन जायच नाही. आता काय बोललो का मी प्रत्येक वेळेला प्रत्येक वर्षी या वाढी येतो. एवढे लोक आहेत एवढे लोक 100च्या नोटाच्या बाहेरच काढत नाही. आज बघ किती नोटा येतात फक्त बघ मस्त पैकी
सगळ्यांनी काढा हो इथून नको कोणी
या बरोबर या वाडीतल्या बाहेर जे आले त्यांनी पण तुला काय जमली आणि आता या संपूर्ण वाडी संपूर्ण गावात काय जगपिढा असेल त्या पाठीवर बांध जास्त का मी वेळ गेला ते जास्त बोललं पाठवतो पैसे त्या पाठीवर बांधले माझ्यावर घेऊन व्हिडिओचा बघा एक पृथ्वी
मथुरे नगरीचा राजा उग्रस आहे. त्याचा पुत्र मी दोस्त बलात्मक माझा राज्य आनंदी आनंदाने चालला आहे. माझी प्राणावी लाडकी बहीण देवकी हिचा वासुदेव बरोबर थाटामाटात लग्न लावून दिलं. लग्नाची वरात बाळाकडे चालत असताना नारायण मुनीने आकाशवाणी केली. कौसासुरा सावध हो सावध हो. वासुदेव देवकीच्या 8व्या जन्माला येणारा बल तुझा सर्वनाश करेल. ही आकाशवाणी माझ्या कानी पडताच माझी तळ पायची आग जाऊन मस्तकाला पोचली. मी क्षणाचाही विलंब न लावता वासुदेव आणि देवकीला बंदीशाळेत टाकलं. बंदीशाळेभोवती कडेकोट पारा ठेवला. वर्ष सरते न सरते पारेकरांनी आनंदाची बातमी दिली की देवकीला बाण झालं. मी क्षणाचाही विलंब न लावता वासुदेवाने देवकीला बंदीशाळेत टाकलं. देवकीला बाळ झालं. देवकीच्या गोदीमध्ये असलेला बाळ हिसकावून घेतलं आणि गरा फिरवून ठार केलं. अशी वासुदेव देवकीची पाच बाळ ठार केली. सहावी कन्या कैलासाला गेली. 8वा बलिराम द्वारकेला गेला आणि 8वा कृष्ण माझा काळ. दृष्ट कौस मामा, तुझे मरण आता जवळ आले आहे. तुझे मरण आता जवळ आले आहे. तुझा शत्रू आनंदी आनंदात लंकाच्या घरी वाढत आहे. कौस मामा, सावध हो. कृष्णा म्हणे माझा काळ, माझा वैरी. कृष्णा, तुझा समाचार घेतल्याशिवाय आज शांत बसणार नाही. मला तुझ्या भेटीला. सेवक त्याचा समाचार घेतलाच पाहिजे. चला आपल्याला निघायला हवं. जी महाराज.
सकाळच्या प्रसन्न वातावरणात थोड्या गप्पा मारत बसूया. नको रे काना आता घरी सारी वाट पाहत राहतील माझी. नाही राधे, तुला असं मी नाही जाऊ देणार. अगं तुझ्या मंजुळा आवाजाने एक गीत गा ना गं माझ्यासाठी. नको रे काना आता तसंही घरी कामं खूप आवरायची आहे. राधे, म्हण ना गं एक गीत माझ्यासाठी. बरं म्हणते मी गाणं, पण तू तुझा साथ दे मला. बरं, देतो मी तुला साथ. रे कान्हा तुझ्या वासरी रे वेडला विशी साऱ्या गुंजावणी रे कान्हा तुझ्या वासरी रे वेडला विशी
वेडला सारा थांब ना ग राधे. नको रे काना आता. तसंही उद्या मथुरेच्या बाजारात जायचंय. म्हणजे सारे आवरावर करायचे. चल येते मी. अच्छा, म्हणजे ही तयारी चालली तर. पण नाही, असं नाही होऊ द्यायचं. त्या कंस मामाचा या दिवसेंदिवस वाढू लागलाय. आणि जर आपल्याला त्याला धडा शिकवायचा असेल तर या गोपिकांना आपल्याला अडवायला हवं. म्हणजे कंस मामाचा क्रोध अनावर होईल आणि आपल्याला जे साध्य करायचं आहे ते करता येईल. यासाठी आपल्या सवंगड्यांना संगतीला घ्यायला हवं. प्रथमे सर्व सुदामाला सांगून ठेवतो, म्हणजे तो साऱ्या सवंगड्यांना घेऊन काम पूर्णत्वास नेईल. सुदामा, अरे मित्र सुदामा, अरे यार राहिला तरी कुठे? सुदामा, अरे मित्र सुदामा. का ना तू मला बोलवलंस? काय काम काढलंस माझ्याकडे? सुदामा, उद्या मथुरेचा बाजार आहे. नेहमीप्रमाणे यावेळी देखील साऱ्या गवळणी दहीदूध विक्रीसाठी मथुरेला जाणार आहे. जर आपल्याला त्या कंस मामाला धडा शिकवायचा असेल तर या गोपिकांना आपल्याला अडवायला हवं. आणि ही कामगिरी मी तुला संपवतो. तू साऱ्या सवंगड्याला घेऊन त्यांचा रस्ता अडव. तोपर्यंत मी देखील येतोच तिकडे. हो का ना, मी कामगिरी पूर्णत्वास नेतो. तू अगदी निश्चिंत राह. बरं, चल तर आता पुढील तयारीला लागेल. ठीक आहे, चला तर. कोंबड्याच्या या बांगेना जाग आली गोकुळाला. कोंबड्याच्या या बांगेना जाग आली गोकुळाला. चला
सोबतच्या नाही. तसंही आपल्याला या झाडाझुडपांची वाटांची माहिती देखील नाही. म्हणून सांगते मावशीबाई सोबत असलीच पाहिजे. हो ना, आणि तिच्या संगे आपला प्रवास देखील सुरळीत होतो बघ. हो का? मग मारा आणि बोलवा दिला लवकर. अगे राधे, ए हिराचा आवाज खूप मोठा आहे. ए हिरा, तूच मार बघ आवाज. मी आणि तिला करून आडलाय माझा खेटर. त्यामध्ये जाईन एक. ती नाही आली तरी चालेल. आली की वासाचं भांडायला चालू करते ग. हा, आणि तू काही कमी आहे? तुला कशाला का तिच्या तोंडाला लागायला पाहिजे? ते जाऊ दे, आपण साऱ्यांनी मिळून आरोळी देऊया. म्हणजे ती येईल बघा कशी पिगी पिगी. हो हो, चला सारं मिळून आरोळी द्या. पण त्याआधी कमरेवरचा भार खाली ठेवूया, मग आरोळी देऊया. चला. देऊयात ना आरोळी? मावशे, अगं ए मावशे. पुन्हा एकदा देऊयात. मावशे, अगं ए मावशे. काय ग पोरीनो? तू येतेस का जाऊ? जाऊ जल्ली माझी जाऊ का भांडी घालते. तसं नाही ग मावशे, आपल्याला जायचंय ना मथुरेच्या बाजाराला. चल ये पटकन. बरं बरं, आले आले. अगं मावशी किती हौशी, पाठ पण सरत आली बघ. हो ना, इतक्यात बाजार भरायचा ना आपण हितेच. अगे आता वयाप्रमाणे उशिरा व्हायचा भरला आणि सजवायला. हा, हिच्या सजापर्यंत तिकडचा बाजार उठेल पण हिचं काय आवडणार नाही. अगं ती तुझे बरं आहे काय तरी म्हटला ती गप
कशी आणि काय ग या संघाच्या पोरी आहेत ना हे मावशे तू सारखी मला नको टोकू हा? अगं मग तुला घाई होती तर जायचा अगं कपा ग किती भांडण करतायत आधी दुसरी झाले बाजाराला जायला चला बेगी बेगी हो ना किती भांडण तुम्ही मावशी पण मग बाजारात बसते आता ही ग कोण मगापासून ती गप होती आणि आली ना माझ्या अंगावर धावून बाय 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 काय ग नटापटा धागा मागानी माझ्याकडे बघा चल मावशी आता खूप उशीर होतोय हा चला 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 ग पोरी. आता काय झालं मावशी आता काय झालं म्हणजे एवढ्या नटून तटून चालल्या गेल्या पण घेतला काय मी तुला सांगितलं नाही तर आता तेही तुला सांगायलाच हवं का ग मावशे म्हणजे काय तुमचा आजकाल पोरींचा भरवसा आहे तिला बोलायचं काय ग अगं म्हणजे तुम्ही पोरी दिसता साड्या बोल्या खाली मुंडी आणि पाताळ दुंडी साधेपणाची नुसती दाखवता शान साधेपणाची नुसती दाखवता शान आणि ह्याच वाईट ठेवतात करून घ्या तुम्ही मला माहिती नाही देणार तर आरोडी कशी देणार आपण आणि नाही सांगितलं तर हिला का कोणी आणलं तुम्ही नाही सांगितलं मी येणारच ना अगं हिला सांगूयात ना तसाही आपला माल विक्रीचाच आहे की नाही हा हो तर आता काय आणला आणि काय म्हणाली मावशे मी सांगते कुणी आणलं दूध कुणी आणलं दही ऐकतेस ना मावशे हा अच्छा अच्छा कुणी आणलं दूध कुणी आणलं दही कुणी आणलं तूप कुणी आणलं लोणी असा साधा शृंगार करुणी चाललं बघ बाजारी बरोबर चला 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 का पोरे आता या दोघांना काय झालं आपल्या सर्व पोरींना साधं शृंगार विचारलास पण तू काय घेतलंस ते सांगितलं नाही अगं आता माझा काय माझा काय म्हणजे जसा तुझा आमच्यावर भरोसा नाही ना तसा आमचा पण काही तुझ्यावर भरोसा नाही काय घेतलं असं सांग आधी तुला एवढी हौस आहे ते ऐकतं मग ऐकवलं का जशी बासुंदीची बुंदी तसा करवसाचा पेढा जशी बासुंदीची बुंदी तसा करवसाचा पेढा मग अशी चाललाय गरम गरम वडा आणि तुमच्या आईचा अगं पूर्ण बोलू तरी द्या मला लगेच लागल्या तर्क वितर्क लावायला अगं म्हणजे तुमच्या आईशी सारखा भरलाय मी हा गाठोडा शी 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 आजकालच्या पोरींचा विचारच पापी बरं बरं मावशी चल आता मावशी मी काय म्हणते हा मथुरेचा अवघड गाठ चढायला खूप अवघड आहे का तू एक चांगलं गाणं म्हणते का म्हणजे हा गाठ कधी चढूया कळणार सुद्धा नाही अगं आमची काय जुन्या जमान्यातली काय त्यावर काय तुम्हाला ठेकादार जमायचं आहे अगं तू म्हणतात म्हणजे बघू या पोरी कशा टेका देतात हो की नाही पोरी न बरा म्हणता मी गाणं हाक मारी शेजारी आमच्या जमान्यात अशीच गाणी असायची आणि यावर आम्ही ठेका धरायची जाऊ दे बाई आधी तुझं एखादं गाणं म्हण ते तिचं गाणं परत चालू आहे बरं म्हणते मी गाणं पण तुम्ही सुद्धा साथ द्या मला आडवळणाची आहे वाट सांभाळा डोळीचे मान आडवळणाची आहे वाट सांभाळा डोळीचे मान चला ग चढूया यमुनेचा हा घाट चढूया यमुनेचा हा घाट तारणी या मिळवणी तारणी या मिळवणी चढूया
हॅलो. सौ शीतल संकेश ठोंबरे यांकडून 500 रुपये. कुमारी अविज्ञा संजय ठोंबरे यांकडून गवळणीसाठी 121 रुपये. कुमारी अक्षता ठोंबरे यांकडून 100 रुपये. केंद्र शाळा शीट नंबर 2 मुख्याध्यापिका गुहागरकर मॅडम यांकडून 500 रुपये. सन्माननीय नेत्राताई नवनीत ठाकूर यांकडून 1100 रुपये. सर्व देणगीदारांचे श्री खालची डोंगरेवाडी विकास मंडळ आभारी आहे. धन्यवाद. अरे कुठं दिसत तर नाही. अरे वा, गेलं तरी कुठं. एवढ्या गवळणी मथुरेला पोचतील तरी जो यांना सांगत होता चला एवढ्या गवळीन का माझ्या एकट्याने झपणार आहेत काय, नाहीतर मी चढवले असत्या. यांना एकदा हाका मारून बघायला पाहिजे कुठं अडकले. अरे पेंद्या रे पेंद्या. काय एवढ्यात आवाज देण्यातलं दिसत नाही. अरे वाकड्या रे वाकड्या. अरे हो दोघं पण लय टॅम्बिस आहे. काय एवढ्यात आवाज देण्यातलं दिसत नाही. अरे पेंद्या रे पेंद्या. अरे कुठं राहिला तरी कुठं, याला आवाज तरी किती मारायचा. अरे वाकड्या रे वाकड्या. अरे पेंद्या रे पेंद्या. अरे हाय कुठं आणि वाकड्या कुठं आहे. अरे वाकड्याला पण घेऊन ये सोबत आणि या लवकर या लवकर या या लवकर या. जायचं
धड बाप्या पण वाटत नाही आणि धड बाई पण वाटत नाही. अरे ये अरे कपडं कोणाचं घातलंस? अरे माझी जो आल्याला जमलिंग झाली ना हे पेद्या. अरे याचा लेंगो बघ. अरे येडेनो, याला लेणं नाही धोतर म्हणतात धोतर. अरे मनभर भात घाललाय की त्याच्यात. अरे ते जाऊ दे, पण तुम्ही एवढा उशीर काय केला जायला? अरे उशीर मध्ये काय विचारतो? अरे ह्याच्या मला उशीर झाला मग. हा बघितलास काय? अरे, मला वाटत नाही अरे जन्मास आल्यापासून याच्या आयशी बापसान कधी केस कापला नसेल. मग मी त्याला आहे ना एका सलूनवाल्याकडे घेऊन गेला. एका सलूनवाल्याकडे घेऊन गेला आणि त्या जो लांबणीच बघितलं का नाही. अरे लांबणीच बघितलं बरोबर दुकानच बंद केलं. अरे का माझं काय? अरे त्यान म्हटलं नसल आजच्या दिवस धंदा बंद ठेवलेला बरा. अरे उगाच 3-4 काय त्यांची धार कोण उडवतं. अरे तेवढ्या येलं 5-6 गिरायक होती नाही का त्याची. मग काय याची केस ना कोण घ्यायत म्हणत नाही. मग काय झालं माहितीये काय हरला इलाज माझा. मग मी आहे ना त्याला आहे ना बायकांच्या बुट्टी पार्लर घेऊन गेला. बायकांच्या बुट्टी त्याला ब्युटी पार्लर म्हणतात. टाचता बायकाने काय अप्रूव्ह करायला जातात त्याच्यात त्या. अरे हे बायका नाही काय डोळ्यावरची अप्रूव्ह करतात. अरे केस अरे वाकड्या त्याला ॲब्रो म्हणतात ॲब्रो. अरे ये अरे दांत टाकायचा. त्याचा कसा आहे बाप्याना कसा दाढी मिशी असते ना चेहऱ्यावर केस काढ्या. अरे तसा बायकांचा काय चान्स नाही. अरे म्हणून ते डोळ्यावरचा केस काढतात. तिथं फक्त लेडीजच जातात. हा बाई आहे ना आणि तिथे बायका पण होत्या. बायका पण होते तिथं. अरे बायका आणि लेडीज एकच ना. हा बाई आहे ना म्हणून तुला कुठे न्यायला नाही म्हणित. अरे याल्या 18 वर्षाखाली असतात ना त्या लेडीज आणि त्याच्या वरती असतात त्या बायका. अरे देवा रे देवा. बरं मग पुढे काय झालं? अरे पुढं काय माझं काय? अरे नेहमी प्रमाण मार खाऊन आलेला. बरं ता जाऊ दे. पण मी काय म्हणता तू आम्हाला एवढा घाई कशाला बोलून जात तासामध्ये? अरे कान्यानं आपल्याला एक कामगिरी सांगितलंय. कोणती र कोणती र? 360 गोपिकांचा मेळा. अगं बाय माझ्या मेळ्याला अरे सुद्या ह्याला काय केलं तू? अरे वाकड्या तुला रडायला काय झाला? सांगत त्यांना गवळणी मेला म्हणून. अरे वाकड्या अरे गवळणी मेला नाही आधी नीट ऐकूच तरी घे. लगेच घासा काढ्या लागलास तू. परत सांग तू. ए आता नीट आहे का? अरे गोकुळातल्या गवळणी थाटमाट करून मथुरच्या बाजाराला जात आहे. मग जाऊ दे ना. तुझ्या बापाचं काय जात आहे, याच्या बापाचं काय जात आणि माझ्या बापाचं काय जात आहे. माझ्या बाबतीचा काय नाही जातो. तुझ्या बाबतीचा काय जात असेल ना तर तू तिकडे बघून घे. अरे येडानो तसं नाही. आपल्या गोकुळातलं दही दूध गोकुळातच राहायला पाहिजे. आणि तो गौस मामा आहे ना याला धडा शिकवायचा आहे असं सांगितलंय कानानं. आपण हे गोष्ट तुमच्या लक्षात कशी येत नाही काय रे? अरे त्या निमित्ताने आपल्याला दही दूध खायला मिळेल ना. एवढा मोठा घोडा झाला ना त्याने अजून दही दूधच खा दही दूधच खा. माझ्या बाजूला अरे सुद्या अरे मी काय बोलतो अरे ते गवळणी कुठं आहे? या काय रे कुठं आहे ना? या काय केलं वरवरचं काय रे? अरे ये अरे वाड्याच्या पारंब्या गमत ना त्या आधी बाजूला कर. मागास मी आला तेव्हा इथं कोण चिट पाकून नव्हता आणि आता ह्याला कुठून कोण दिसला? अरे तुम्हाला गवळणी बघायची अशी या माझ्या मागणी आहे. बघा गवळणी बघा असं माझी मागणी. या बघा गवळणी.
जातो उरावर बसतील नाही की तुझ्या थांब. याला मी बघतो थांब. आता तू काय करतोस रे? तुझ्या जागे उराव बसणार. सांगता आलंय. काय रे मेलं टचकायला काहीच नाही. अरे मावशे, तुला सांगून ठेवतो हा, सांगून लांब नीट. डोंट टच माय पवित्र बॉडी. काय करतोस माझ्या पोरीचं बघून डोला मारतोस आणि मला हसतोस काय रे? ए मावशे, मी कुठे हसताय? मी मगा त्याला लढताय ना. मावशे मी पण बघताय. अगे मागापासून नुसतं मुलमुल रडतोय का नाही हा? आणि बाहेर रडतोय मला कसा नाही दिसत. मेल्याच्या डोळ्यात पाणी पण दिसत नाही कुठं तर. अगे मावते, माझा लेलुकाचा चुका आहे ना, पण माझ्या डोळ्यात पाणी नाही येत. मी काय म्हणता रडू? तर मावशे त्याचं काय आहे, हा जेव्हा आयशीच्या पोटात होतं ना तेव्हा त्याच्या आईची कमी पाणी प्यायला म्हणून त्याच्या डोळ्यात न कमी पाणी येतं. तुझा रे मुर्द्या. माझा काय आहे, मी जेव्हा आईच्या पोटात होता ना तेव्हा होता थंडीचा महिना, तेव्हा तर पाणी गोठला म्हणून माझ्या डोळ्यात न पाणी येतं. मुर्द्या लो, त्या खोबऱ्यात गेलाय काय वाटायला आणि खाली यायला. तरीच म्हणता. अरे थंडीतनं माझ्या नाकातनी पाणी कसं येतं? ही वाकडी आहे. अरे तुला माहिती आहे काय झालं? अरे थंडीत नाही ना आपल्या डोळ्यातलं पाणी घट होतं, त्यामुळं त्याला या त्रास होतो म्हणून तर नाकात येतं. डोळ्यात येतं पाणी. अरे तुझ्या आईशी जास्त पाणी प्यायला असेल. खरं मेलं त्याला खोटं बोलतात. माझ्या पोरीचं बघून डोला मारतात पण मेलं खोटं बोलतात. ए मावशे, मी नाही मारलाय डोला, मी नाही मारलाय. या वाकड्यात मारलं नसेल. हे पेंद्या, खोटा बोलू नका. खोटा बोलशील ना तुझी तुझ्या आईच मारेल तुला. ए वाकड्या, तू खोटं बोललास ना तर तुझी मम्मीच मारेल तुला. काय मेले ना मम्मी आणि आई एकच ना रे. अगं नाही ले, तसा नाही आहे तर. ए वाकड्या, तू सांगायचा. अगे मावशी ही काष्टी नेसते ना ती आय, आणि आताच्या वया बायकाला काष्टी नेसा त्रास होतो ना म्हणून त्या कोण नेसतात ना ती मम्मी. ती काष्टी नेसते ती आई, ती गोल साडी नेसते ती मम्मी, आणि मॅक्सी घालते ती मग कोण? अरे आताच्या वया बायकाला शेतात उभा केलं ना तर त्याला घाबरून पण चिटपात्र पण मिळत नाही. अरे असा बुचकावण्यावानी दिसतो, बुचकावण्यावानी. हे जाऊ दे, तुम्ही इथं मिळून भात खायला लावाल. हे इकडे वाकडे इकडे. कारण आपल्याला एक कामगिरी सांगितले का विसरलं काही नाही ना? त्या मावशीला सांगू नये त्या आम्ही रस्ता प्रतिबंधित तुम्हाला असं मथुरच्या बाजारात जाता येणार एवढं काम करूया पडतं. अरे माणसात ना आधी वही भस्कन हालवर येते किती पण बस करेल. यात काय एवढा? अरे वय सोपा काम आहे. हा माझ्या डाव्या हाताचा काम आहे, डाव्या हाताचा. याचा. किती सांगून मग तुझा समाधान म्हण. काय मेले ना आमचं माठ कळ आलो काय त्यामुळे या म्हातारी मावशी समोर. घे बाबा 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 बाबा, तू म्हातारी आग झोला वनवासा आला. अरे हे वाकड्या काय ना? अरे मला वाटला म्हातारी मज असल 70-80 वर्षाची. अरे मला पण तसाच वाटलं. ही तर आयटमच आहे ना रे. आयटम नाही, अरे आयटम बॉम्ब आहे. याला जाऊन म्हणून सांगतो की मला वाटलं तू तर काहीतरी चांगलं बोलशील. तू तर त्याच्या वरचा निघाला. अरे चांगला बोलायला कसा ती शेप मध्ये पाहिजे ना. अरे या मोठा बीड जावा. तुझा मुलगा बसला का? अरे पेंड्या वाकड्या, मग तुम्ही तर करायला काय आलो, तुम्ही करताव काय? कानानं आपल्याला कामगिरी सांगितलंय. हे पेंड्या आता तुम्ही जा आणि मावशीला सांगून ये की आम्ही तुमचा रस्ता अडवलेला आहे. तुम्हाला असं मथुरच्या बाजारात जाता येणार. जा बा, एवढं काम करून पडतं. विचारतोय ना मगाच बसली. अरे तू गायवर आलेला आहेस ना, मग तू जा विचार. हट, मी नाही आता. तू मला घाबरतोस. झाला वाकड्या, त्याला पण बिस्कटवलं. जा बा आता तू. मावशे चाललीस कुठं? तुला काय सांगू? सांग मावशी आणि चल लवकर. बघ बघ कशी
शहाणा पोरासारखी बोलली ती आता परत सांगित मग काय तर अरे मेल्या नो आम्ही मथुरेच्या बाजारात निघाली. अरे पेंड्या अरे मावशी मग काय म्हणते आम्ही म्हाताऱ्याच्या बाजाराला जातो म्हणून म्हाताऱ्याच्या बाजाराला जातो म्हणून म्हाताऱ्याच्या बाजाराला अरे होय ना अरे सासऱ्याला इकायला बिकायला काढलं का काही अरे आजकालच्या सुनांचा काय भरवसा नाही हो रात्री सासरा भांडला की सकाळी सुना इकायला सुद्धा काढायच्या. अरे पेंड्या त्यानं नीट विचारलं नसेल थांब मीच विचारतो त्या इकडे असेल दादा विचार तुझा कोंबडा पुढं काय विचार अशी उभी राहा बोल मुर्द्या. तुम्ही आलात कुठून आणि जाणार कुठे मगाशी सांगितलं नाही एकदा. अगे मावशे आमचा मोरके आहे ना त्याला सांगितलं ना काय तर अरे आम्ही आलो गोकुलातनं आणि जाणार मथुरेच्या बाजाराला. अरे तरीच म्हणताय म्हाताऱ्याच्या म्हणजे म्हाताऱ्याच्या कसा रे येणार तू अरे वाकडे जरा थांब दीड धर मावशे आम्ही रस्ता प्रतिबंध केला आहे तुम्हाला असं मथुरेच्या बाजारात जाता येणार नाही आम्ही दुसऱ्या रस्त्याने जाऊ. चल हट मेल्या. तर आपण रस्ता मी परिपत्री बंद केले थांब जरा दीड धर आता कंपन जिभेचा तुकडा पाडून घेशील मावशे आम्ही हाही रस्ता प्रतिबंध केला आहे मग आम्ही दुसऱ्या रस्त्याने जाऊ. हिच्या तर आता आपण बंद आहे. एकदा सांगितलं तरी नाही दोनदा सांगितलं तरी नाही परत काय काय तुझं आहे हा? नाही सांगता तरी हिकडनी जाणे हिकडनी जाणे. तू मेल्या कोणाला मावशी, मारते? मावशी, मावशी, काय त्या बाईंच्या नादाला लागतेस? नाही त्याने या मुद्द्याने माझ्या भरगत नाही या मुद्द्यांची. आता याला सोडत नाही मी. सोड दे मला आता. ए वाकड्या पकड तू मला मी पण या मावशीला माझा काही दम आहे ना तर मी दाखवतो बघ. सोड तू मला पकड तू मला अरे दरवाजा पकडू का सोडू सोड दे मला धाक. चोरट्यांच्या नादाला काय लागतेस आधीच आपल्याला झालाय उशीर मला असं म्हणता सोडता मला नाही ती या मुद्द्यांची हरगत होती. हा या वाकड्यान पकडलं म्हणून नाही तर बरोबर दाखवलं असतं माझा दम काय आहे का. मी कुठे पकडलं तुला तुला काय करायचं तर कर ना तू तू गप ना तिथं मला जाम घाम फुटलाय. अरे पेंडे वाकडा अरे नाही झेपत तू नको तू उद्योग करताव कशाला या इकडे मीच बघता मावशे अशी उभी राहा मावशे आम्ही कानाच्या सांगण्यावरून रस्ता प्रतिबंध केला आहे तुम्हाला असं मथुरेच्या बाजाराला जाता येणार नाही काना येईपर्यंत तुम्हाला इथेच थांबावं लागेल काना आला की आम्ही तुमचा रस्ता मोकळा करून देऊ आता हा काय नवीन. आता आणखी कोण येतोय मुर्दा. मावशे आम्ही खूप थकलोय ग थोडा वेळ बसूयात का बरं तुम्ही दमलात म्हणून बघा थोडा वेळ. मी पण बघते कोण पुढार येतो यांचा आणि आम्हाला कसा अडवतोय का. बरं तुम्ही थोडा वेळ. ए पेंडे वाकडा आता सर्व डोळ्यांनीही बसल्यात की नाही तेवढं तरी बघून या जा तेवढं काम करा पटकन जा अरे पकडा पकडा देऊन झालं असेल ना म्हणजे ना आता विचारू याला काय सांगायला जातं. अरे भाई मावशी कशी भस्कन अंगावर येते ती माहिती आहे काय याला तुला काय बोलल्या जातं रे. काय वर आला बाया नुसता तुला माहितीये काय अरे हाय ना अरे हा शांचोर अरे त्या लक्ष्मी त्याच्या वाड्यातला आहे ना रात्री सकाळी 5 वाजता येऊन बॅटरी घेऊन शांचोर हट पेंड्या हे बाय आहे ना अरे हा बिया चोर परवा येताना बघितला होता मी हा धापणे काय बोलत होतो. अरे वाकड्या अरे खेड्यातून उभीच आहे जाम तिला बसून या लवकर होय काय जा मागे खाती तू बसत नाही काय अरे काय आहे मी बसली ना की माझा सगळा विस्कटतो. हा काय बोलतोस हा अरे माझा मेपक विस्कटतो आणि आवरायला वेळ जातो. हा मग असं काय तर नीट बोल ना त्या समोर बसलेल्या पब्लिकला उगाच गैरसमज होतो ना तरीच म्हणताय
आता त्या म्हाताऱ्या अशा बुजक्या होणे का दिसतात त्या इकडे वाकडे, इकडे इकडे. हा मावशे सोला तू सोला मागा पडली ना लय ढ्यांगा उडीत होता सोला तू माझ्या काय छापणार नाही मावशीला ती आपलीच आहे झेपत नाही मग कशाला जातो तू कान पकडते थांब मी बघता मावशे मी काय म्हणता या सर्व दोघींनी बसल्या तू का नाही बसत तिडका बनी का तिला ती तुझा मुर्दा बसू नका. अगे मावशी आहे तसा नाही गे इकडे सर्व गौडनी बसल्या का नाही असा विचारला मी हिला. मावशी का काय आहे तर सर्व दोघींनी बसल्या की नाही का विचारला तुला उगाच तू त्याला धावत मारायला गेला ते अरे काय आहे? मी काय म्हणता तू बसत की नाही ते सांग मला अरे त्याचं काय आहे? मी बसली ना की उठत नाही आणि उठली ना की मला बसवत नाही. ए बाबा 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 हे वाकड्या अरे ती मावशी बघ काय बोलते अरे एकदा बसला की उठत नाही आणि उठली की बसत नाही म्हणजे बसणारच अरे नाही बसणारच नाही अरे मग आता हिला बसवायचा कसा अरे माझ्याकडे काळजी आहे ना कोणती रे कोणती अरे मागचा सांख्या माहिती आहे ना अरे माहिती आहे अरे त्याच्या हल्दीला नाचताना तिला बघत होती काय बोलतोच काय अरे जाम भारी लागते एवढी लागते अरे जाम उदालते मग पण काम करूया आपण आहे ना हिला नाचवून दमूया आणि बसवूया चल चल तू पुढे मावशी तू बसत नाही मी बसत नाही. तू बसणारच नाही मी बसणारच नाही. अगे मावशी तुझं मी नाचताना एकदा बघितलं होता गे ते कुठं? अगे मागच्या संख्येच्या लग्नात सांगते ना. होय जाम भारी लागते अरे जाम उदालते पण गे आमच्याकडे नाचून दाखवायचे काय मी नाचन पण तुम्हाला दोघांना पण नाचायला लागत. त्यात काही विषय आहे काय मग तू अशी मध्ये ये इथे ये मध्ये ये ए बाबू डोक्यावाल्या. वाजव रे तू काय धाव दे अरे आपला काम झालेलं आहे ना मावशी बसलेली आहे ना तिला हुडू दे नाही तर बोकलू दे आपल्याला काय करायचं चल आता आपलं काम झालेलं आहे. द्या अरे तू सांगितल्याप्रमाणे सर्व गवळणी आणि मावशीला बसवलं आम्ही अरे वा चांगली कामगिरी केली तुम्ही कुंजवनात जाऊन गाडी टाका मी येतो तिथे. चल कुंजवनाचं. तू सांगितल्याप्रमाणे साऱ्या गोपिकांना अडवून ठेवलं आहे पण त्या माझं काय ऐकतील असं काय वाटत नाही बरं सुदामा तू आता कुंजवनात जाऊन आपल्या गाईड जा मी यांचा समाचार घेऊन येतोच तिकडे ठीक आहे का ना येतो तर मग कान्हा, तू इथेही आमच्या दैनिकाची नासाडी करायला आलास? काय गे बोरा तिला गुलू गुलू काय चाललंय तुझा ती पण इथं तिच्या ती असताना मग असताय वाईट जरा कोण बोलवा चांगला बोलला ही लागली मागं मागं जायला मग येतात तोंडी मारून पायावर अगं मावशे आपल्या या गोकुळचे श्रीकृष्ण आहेत. तर तू बरा ठरवलास
कोण कुठं म्हणताय काय माहिती आणि आलाय मोठेपणा सांगायला. काना आता तूच तुझी ओळख पटवून दे या मावशीला. ठीक आहे दादी. जन्मबंदी शाळेला झाला, वाढलो मी गोकुळा. जन्मबंदी शाळेला झाला, वाढलो मी गोकुळा. ऐकुणी हे गवळणी माझी जन्मलीला. ऐकुणी हे गवळणी माझी जन्मलीला. जन्मबंदी शाळेला झाला, वाढलो मी गोकुळा. जन्मबंदी शाळेला झाला, वाढलो मी गोकुळा. ऐकुणी हे गवळणी माझी जन्मलीला. ऐकुणी हे गवळणी माझी जन्मलीला. पहिला अवतार मागच्या घडीला, दुसरा अवतारी कूर्म मी झालो. पटवून घे ओळख माझी, सांगितो तुला. पटवून घे ओळख माझी, सांगितो तुला. ऐकुणी घे गवळणी माझी जन्मलीला. ऐकुणी घे गवळणी माझी जन्मलीला.
हॅलो, बाबी पांडुरंग ठोंबरे 2. मथुरेला येणाऱ्या कवळींचा अजूनही पत्ता नाही. शिपाई, जी महाराज. गोकुळात जाऊन त्या काट्याला माझ्यासमोर हजर करा. जी महाराज. येतो मी. महाराज, आज तो गोकुळचा कृष्णा. कृष्णा, माझ्या कवळ्यांनी कुणी बंद केलं? मामा, मी केल्या. लाज नाही वाटत? मामा, यात कसलीला. कृष्णा, लहानपणी मोठा घास घेऊ नकोस. मामा, माझी युद्धासाठी तयारी आहे. नाही 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 कृष्णा, वाऱ्याने झाडाची पाने पडतात, पण ते झाड उपटून पाण्यासाठी वादळाच व्हावं लागतं. मामा, माझी युद्धासाठी तयारी आहे. हो विश्वास तयार कृष्णा. समाचार घेतल्याशिवाय राहणार नाही. कृष्णा, हॅलो, थोड्याच वेळात आपल्या समोर जन्मभूमी ही नाट्यकृती सादर होणार आहे, तरी रसिक प्रेक्षकांनी कुठेही जाऊ नये ही नम्र विनंती.